हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गेट शुअर जॉबमध्ये. सक्सेसफुल बनायचं आहे, पण मग त्याच्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत. त्यामध्ये आहेत 7 C's. आता हे 7 C's कोणते आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आणि जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कमेंट्स पण करू शकता. बरीच लोक बघतात व्हिडिओ, मेसेज करतात वगैरे, तर त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार बरेचदा व्हिडिओ पण बनवला जातो. जर तुम्हाला पण असं काहीतरी वाटत असेल की या विषयावरती व्हिडिओ बनवावा वगैरे, तर तुम्ही कमेंटमध्ये ते लिहू शकता. नमस्कार, मी मधु कुलकर्णी स्वागत करते तुमचं गेट शुअर जॉबमध्ये. सक्सेसफुल बनायचं आहे, पण मग सक्सेसफुल बनताना काही 7 C's आपण फॉलो करतो, और त्यामधले काही पार्ट जो आहे तो जर आपण ठेवला तर आपण सक्सेसफुल होण्याच्या पायऱ्या फास्ट चढू शकतो. मग असे 7 C's कोणते आहेत? तर त्यामध्ये पहिलं आहे तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास. जे काही तुम्ही काम करत आहात ते काम आत्मविश्वासाने करा. मला जमेल का नाही, माझ्याच्याने होईल का नाही, असे थॉट्स तुमच्या मनामध्ये येऊ नाही. मी करणार आणि मी करू शकतो और शकते, हे जर तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही सक्सेसफुल नक्की बनू शकता. दुसरं आहे करेज, धैर्य. तुम्हाला तुमच्या मनामध्ये असं स्ट्रॉंगली साहस, धैर्य पाहिजे की मी ते करू शकतो. आय कॅन डू इट, हे कायम वाक्य तुमच्या बॅक ऑफ द माइंड वाजलं पाहिजे. म्हणजे हे वाक्य सतत आपल्या मनामध्ये, आय कॅन डू इट. अरे हां, ही अडचण आली आहे का, आत्ता ह्या गोष्टी करायच्या आहेत का, किंवा हे प्रॉब्लेम्स आलेत का, येस आय कॅन डू इट. हे जर तुमच्याकडे करेज असेल तर तुम्ही सक्सेसफुल नक्की बनू शकता. तिसरं आणि महत्त्वाचं आहे कन्सिस्टन्सी. एखादं काम करत असताना बरेचदा आपले जनरल सामान्य लोकांचं, माझं पण कधी कधी होतं की अगदी खूप उत्साहाने आपण एखादं काम खूप छान चालू करतो आणि मग 2 दिवस झाले की नको नको नको. व्यायामाला पण तसंच होतं, नको नको बस आता जमत नाही आहे, मला वेळ नाही आहे. पण जेव्हा जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्या कामामध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी लागते. पहिल्यांदा तो कामाचा डोंगर आपल्याला खूप मोठा वाटू शकतो की अरे माझ्याच्याने होईल का, मी करू शकेल का. पण स्टेप बाय स्टेप, हळूहळू जेव्हा तुम्ही थोडं 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 काम करत जाता, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी येते, त्यावेळेला तुम्हाला ते काम अतिशय फास्टपणे करू शकता. और आपण हे करू शकतो हा कॉन्फिडन्स पण तुमच्यामध्ये येतो. पण मग याच्यासाठी तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी कायम, ती तुम्ही काम करत राहिलं पाहिजे. कंटाळा आलाय वगैरे या कारणांसाठी हे रिझन्स चालणार नाही आहे सक्सेसफुल होणार असेल तर. नंतर आहे तुमचं कॉन्सन्ट्रेशन. एखादं काम करताना आपण किती मन लावून ते काम करतो हे फार महत्त्वाचं आहे. नाहीतर माझ्या समोर आत्ता हे काम चालू आहे, डोक्यात विचार, बॅकग्राऊंडला दुसरे चालू आहेत, याचं काय होईल, त्याचं काय होईल, यापेक्षा तुम्ही जे आत्ता काम करत आहात त्याच्यावरती जर फोकस करून तुम्ही काम केलं तर तुमचं सक्सेस होण्याचा रेट जास्त होऊ शकतो. कारण तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या कामावरती हे होतं, फोकस होतो, आणि तो फोकसच तुम्हाला पुढे सक्सेसफुल बनवतं. नंतर आहे तुमचं कॅरेक्टर. आता यामध्ये कॅरेक्टर कसं येऊ शकतं, जर तुम्ही ट्रस्टवर्दी असाल एखादं काम करण्यासाठी, किंवा जेव्हा तुमच्यावर कुणीतरी विश्वास टाकलेला असतो की तुम्ही ते पूर्ण करू शकता और तुम्ही करू शकता, पण तुम्ही थोडं अरे मला जमणार नाही आहे, माझ्याच्याने मला नाही वाटत होते वगैरे, पण मग तुमचं कॅरेक्टर जर ट्रस्टवर्दी नसेल तर पुढचा माणूस काम देताना पण विचार करतो, किंवा स्वतःचा तुमचा कॉन्फिडन्स पण लूज होतो. वेनेवर दे आर गिविंग यू दॅट वर्क, तुमच्यावरती विश्वास ठेवून दिलेला असतो, त्यावेळेला तुम्ही ते करू शकता हा त्यांना पण विश्वास असतो. त्यामुळे तुमचं कॅरेक्टर जे आहे ते ट्रस्टवर्दी ठेवा. म्हणजे त्यांनी जो विश्वास दाखवला आहे तुमच्यावरती, तो परिपूर्ण करायचं काम तुम्ही करू शकता, आणि त्यातूनच तुम्हाला सक्सेसफुल व्हायला, नवीन रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्याकडे यायला सुरुवात होईल, आणि त्यातून तुमचं सक्सेस मिळायला अगदी इझी रस्ते चालू होतील. कमिटमेंट नंतरचा मुद्दा आहे. कमिटमेंट, एखादी गोष्ट एखाद्या वेळात पूर्ण करून देतो अशी जर एखादी कमिटमेंट असेल, किंवा तुम्ही जर हे काम करणार असाल, ही जर कमिटमेंट आहे, काम घेताना पण तुम्ही जर सांगितलं ह्या वेळात मी पूर्ण कर, तर त्या कमिटमेंटला जागा. जेव्हा तुम्ही एखादा शब्द देता तेव्हा पुढचा माणूस तुमच्यावरती रिस्पॉन्सिबल झालेला असतो, आणि मग तो त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबल असतो की अरे मी ह्याच्यावरती माझा विश्वास आहे, हा पूर्ण करू शकेल, हे करणं. आणि ऐन वेळेला जर तुम्ही म्हणाला नाही नाही मला जमतच नाही, अजून 2 दिवस लागतील, किंवा माझ्याच्याने होतच नाही आहे वगैरे, तर मग तुमच्या कामाला, तुमच्या कॅरेक्टरला काही व्हॅल्यू नाही राहत.
सक्सेसफुल लोक जेव्हा अशा गोष्टी करतात किंवा काम करायचं करतात, कमिटमेंटला फार जागतात की तुम्ही जर मला या वेळेत काम कंप्लीट करून दिलं असेल तर त्याच्या आधी ते संपून तुम्ही प्रेझेंट करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. ही कमिटमेंट असते, तुमच्यावरती ठेवलेला विश्वास तुम्ही किती सार्थ ठरवता हे फार महत्त्वाचं आहे. आणि पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे क्रिएटिव्हिटी. जर कोणी तुम्हाला एखादं काम दिलं असेल तर ते माझं काम आहे आणि म्हणून मी नुसती इकडची पाटी तिकडं टाकणार आहे, हा जर तुमचा ॲटिट्यूड जर कायम तसा राहिला तर मग तो इट विल बी व्हेरी प्रॉब्लेमॅटिक फॉर युअर फ्युचर ऑल्सो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जर पुढं जायचं जर तुमचं स्वप्न असेल, काहीतरी करायचं तुमचं स्वप्न असेल, तर मग तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नसेल तर नाही. जे काम मिळालं आहे ते किती चांगल्या प्रकारे, किती क्रिएटिव्हली तुम्ही पुढच्याला सादर करू शकता, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि लोक हेच एक्सपेक्ट करत असतात की मी जर तुम्हाला हे सांगितलं तर त्याच्यापेक्षा अजून तुम्ही मला काय चांगलं देत आहात किंवा याच्यावरती तुमचा ट्रस्ट निर्माण होतो, तुमच्यावरती विश्वास टाकला जातो, तुमच्याकडे येणारी कामं त्या पद्धतीने येतात. त्यामुळे जर सक्सेसफुल बनायचं असेल तर कायम हे 7 C's तुमच्या डोक्यामध्ये ठेवा आणि ह्याचं जर तुम्ही फॉलो कंटिन्यू ठेवला तर तुमच्यापासून सक्सेस अजिबात दूर नाही आहे. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंटही येऊ द्या. धन्यवाद.